उन्हाळा आहे, आज आपण पोटाला थंडावा भेटण्यासाठी अख्खा मूगपासून गोड स्वीट डिश बनवत आहे. इथे 1 वाटी मूग घेतलेला आहे. छान स्वच्छ धुवून टाकलेला 2-3 पाण्याने आणि पाणी काढून घेऊया. वाळण्याकरिता किंवा कापडने पुसून घेतला तरी चालेल किंवा फॅनच्या हवेखाली वाळवून घेतला तरी चालेल. स्वच्छ धुवून टाकलेला आणि वाळवण्याकरिता ठेवलेला आहे. नंतर आपण कढई घेऊया. कढईमध्ये मूग परतून घेऊया. याप्रमाणे परतायचं आहे की मूग कडक व्हायला पाहिजे. मिक्सरमध्ये फिरविणार तर पावडर बनायला पाहिजे. याप्रमाणे आपल्याला मूग परतून घ्यायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरच परतून घ्यायचा आहे. मोठा गॅस ठेवला तर मूग जळणार. छान असं मूगला परतून घेतलेला आहे. परतून झाल्यानंतर थंड होण्याकरिता एका कटोऱ्यामध्ये काढूया. थंड होण्याकरिता बाजूला ठेवलेले. इथे मी खडी साखर घेतलेली आहे. ही साखर उन्हाळ्यामध्ये खाण्याकरिता छान असतं. आज आपण साखरचा वापर नाही करत आहे. या साखरपासून स्वीट डिश बनवत आहे. पावडर बनवून घेतलेले. आपण ज्या प्रमाणामध्ये गोड पाहिजे त्याप्रमाणे साखरेचा वापर करत आहे. इथे मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेले बदाम, काजू, पिस्ता कमी प्रमाणातच घेतलेले आहे कारण उन्हाळा फार तपत आहे म्हणून मी कमी प्रमाणात ड्रायफ्रूट्सचा वापर करत आहे. आता आपण मिक्सरमध्ये अख्खा मूग फिरून घेऊया. पावडर बनवायचं आहे आपल्याला. यामध्ये विलायची टाकूया. मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं बघा छान असं पावडर बनलेलं आहे. याप्रमाणे रवाळ असं पावडर बनलेलं आहे. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये ड्रायफ्रूट्स घेऊया. मी इथे बारीक करून घेतलेलं. तुम्ही इथे दरदरीत किंवा चाकूने कापून घेतले बारीक याच्यामध्ये कण तरी चालेल. मी इथे पावडर बनवून घेतलेलं आहे कारण माझ्या घरी ड्रायफ्रूट्स खात नसतात म्हणून मी पूर्ण पावडर बनवलेलं आहे. यामध्ये टाकूया पिठी साखर. साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. ज्यांना किती प्रमाणात गोड लागतं त्याप्रमाणे साखरचं प्रमाण वाढवू शकतो किंवा कमी घेऊ शकतो. मी इथे साखर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले. ज्या कढईमध्ये आपण मूग परतून घेतलेला होता त्याच कढईमध्ये तूप घेऊया. तूप आपल्याला विरघळून घ्यायचे आहे. छान असं तूप विरघळून घेतलेलं आहे. आता आपण अख्खा मूगचं पीठ बनवून घेतलेले होते. ड्रायफ्रूट्स टाकलेले होते, साखर टाकलेले होते. त्यामध्ये आता आपल्याला तूप टाकायचे आहे. इथे आपण तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आपण रव्याचे लाडू बनवत असतो तेव्हा तूप वापरत असतो. त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. माझ्या घरी तूप जास्त प्रमाणात आवडत असतं लाडूमध्ये म्हणून मी इथे तुपाचं प्रमाण वाढवलेलं आहे. तूप टाकलेलं छान असं पीठ मिक्स करून घेऊया आणि यापासून आपण लाडू बनवून घेऊया. मूग खाणे छान असतं, शरीराला थंडावा देत असतं. तर बघा अख्खा मूगपासून आपण सहज लाडू बनवू शकतो. तूप टाकून छान असे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण लाडू बनवूया. वरून मी किशमिश टाकलेले आहे आणि मिक्स करून घेतलेले. तुपाचं प्रमाण, साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. आता आपण लाडू बनवून घेऊया. छान असा गोल आकार देऊन मी लाडू बनवून घेतलेले आहे. खूप छान लागतात हे लाडू. आपण खाण्याकरिता घेणार तर पटकन विरघळणार. याप्रमाणे छान असे लाडू बनवून तयार झालेले आहे. अख्खा
अख्खा मूगपासून आज आपण स्वीट डिश बनवलेली आहे. वरून किशमिश लावलेला आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक वाटीपासून 5 ते 7 लाडू तयार होतात. याप्रमाणे आपल्या घरी किती व्यक्ती आहे, किती लाडू बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊ शकता. छान असे लाडू बनवून तयार आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. वरून मी बदाम आणि किशमिश, काजू आणि किशमिशपासून सजवून घेतलेले आहे. बाय बाय.